शिंदे शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवं? शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत. पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे. दुसरा क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचं तेच म्हणणं होतं. आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं. का कसले डोके असतील तर डोकेदुखी होईल ना. फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना, ती डोकी मोजायला ठीक आहे, पण डोक्यात काहीतरी हवं. बोलिये. आणखी एक विधान आहे. काल रावसाहेब दानवे असं म्हणाले होते की जर उद्धव ठाकरे आमच्या सोबत असते तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या. बघा, रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती उड्या मारतील ते सांगता येत नाही. तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला नकोसे झालो, तेव्हा तुम्ही जाऊन अमित शहाना सांगितलं नाहीत ना की जो शब्द दिलाय तो पाळा. उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे. तेव्हा तुमची तोंड का शिवली होती का? आता तुम्ही जे आम्हाला द्यायला जो शब्द होता तसंच तुम्ही एकनाथ शिंदेला दिलं, आताही द्यायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको होते, तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव नको होतं, तुम्हाला खरे ठाकरे नको होते, तुम्हाला मातोश्री नको होती. तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरे आणि त्यांची खरी शिवसेना यांना जमीनदोस्त करण्याचं तुमचं स्वप्न होतं. आता तुम्हाला हळूहळू कळेल खरं काय आणि खोटं काय. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदाबाबत जी लवचिकता दाखवली तशी जर 2019 साली उद्धव ठाकरेंनी दाखवली. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे, तुम्ही राजकीय अभ्यासात कमी पडताय. एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं होतं हे आताचं म्हणत नाही. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी भोगलेलं आहे. तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर ही वेळ आली नसती. बरं का, तुम्ही आताचं बोलू नका, तुम्ही 3 वर्षापूर्वीचं बोला. आता एक निवडणूक होऊन गेलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना म्हणजे डुप्लिकेट शिवसेनेला जो भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हतं. कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करून या राज्यामध्ये एक डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती. असं कोण म्हणताय? गुलाबराव पाटलाने म्हणतोय मी गुलाबराव पाटलांना की तुम्ही थोडे दिवस थांबा, तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का आणि भाजपा शिल्लक ठेवतोय का हे तुम्हाला कळेल. आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत हे कडवट निष्ठावंत आहेत. तुमच्यासारखा जो गाळ होता, पालापाचोळा होता बेईमानांचा, तो उडून गेला. फुंकर मारली ईडी सीबीआयने आणि त्या फुंकरेबरोबर तुमच्यासारखे लोक उडून गेले. आता जो उरलेला आहे तो भक्कम असा निष्ठावंतांचा आमचा मेळा आहे. बोला, आप बोलिए. बांग्लादेश में जिस तरीके से हिंदुओं पर अत्याचार हो रही है उस पर एक्शन ना लेते हुए दूसरों मुद्दों पर जो है एक्शन लिया जा रहा है. इसी बीच मोहन भागवत ने एक बयान दिया है कि पॉपुलेशन, मोहन भागवत जी को देश के पॉपुलेशन के बारे में बहुत चिंता हो रही है.